नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा असा दहीभात करणार आहोत. दहीभात करण्यासाठी इथे मी हा भात मऊसर शिजवून घेतला आहे. भात शिजवताना आपण नेहमी एका वाटीला 2 वाटी पाणी घालतो. तर यामध्ये आपण तिप्पट पाणी घालायचं, जेणेकरून आपला भात मऊ झाला पाहिजे. तर मी भात हा अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे. दही 1 बाउल घेतलेलं आहे. दूध घेतलेलं आहे 1 कप. एक मिरची चिरून घेतली आहे. थोडं आलं किसून घेतली आहे. कोथिंबीर घेतली आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण हे दही या बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडं आपण दही फेटून घेऊया. आता यामध्ये आपण थोडं दूध घालूया. मी ह्या घेतलेल्या दुधापैकी निम्म दूध आता घालणार आहे. दूध घातल्यामुळे काय होतं, भात समजा आपण उशिरा खाणार असलो तर आंबट होत नाही. आणि छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण शिजवलेला भात घालूया. भात एकदम मऊसर शिजवून घ्यायचा. आणि हे सारं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आपण यामध्ये अजून थोडं दूध घालूया. तुम्ही खाणार असाल ना दहीभात, त्याच्या आधी तुम्ही तासभर हा दहीभात करून ठेवायचा, म्हणजे छान मुरतो आणि खायलाही मस्त लागतं एकदम. आता यामध्ये आपण चमचाभर साखर घालूया. साखर आवडत नसेल तर तुम्ही घालू नका, पण थोडं दही आंबट असतं ना, म्हणून थोडीशी घालायची. चवीप्रमाणे मीठ घालूया. हे किसलेलं आलं आणि मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालूया. थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि आता आपण यासाठी लागणारा तडका तयार करू. फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तूप घेतलंय. तुपावर आपण जिरं घालूया. जिरं छान फुललं ना की आपण थोडी चणा डाळ चमचाभर आणि उडीद डाळ घालूया. या डाळीमुळे फोडणीला छान चव येते आणि भातालाही छान चव येते. यात आपण थोडं हिंग घालूया. इथे फोडणी आपली छान झाली आहे. आता यावर आपण कढीपत्ता घालूया. गॅस बंद करूया. 2 लाल मिरच्या घालूया. ही फोडणी तयार झाली आहे. आता आपण ही तयार फोडणी भातावर घालूया. फोडणीमुळे भाताला छान चव येते. आणि मिक्स करून घेऊया. तर भात सर्विंगसाठी तयार आहे. आपण यामध्ये थोडे डाळिंबाचे दाणे घालूया. मुलांना असं छान दिसलं की मुलं आवडीने खातात ना. आणि उन्हाळ्याच्या दिवसात हा दहीभात खायला खूप छान लागतो.
इथे छान असं दहीभात मी तयार केला आहे बघा. एकदम मस्त झाला आहे. आणि असं उन्हाळ्याच्या दिवसात असा दहीभात शरीराला मिळाला ना की खूप थंडावा देतो शरीराला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान दहीभात करून खा, मुलांना द्या, खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.